नगर जिल्हा. किती दिवस झाले या बाजूला आलाय तुम्ही? 4 महिने. 4 महिन्यापासून ऊस तोड चाललाय. आज सकाळी किती वाजता निघता? 5 वाजता. पहाटे 5 वाजता निघून संध्याकाळी 8 वाजता 7 वाजता. एवढ्या दिवसभर पूर्ण हे काम करायचं. ऊस तोडायचं, मोळ्या बांधायच्या आणि भरायच्या. आणि तुमची मुलं काय शिकतात? शिकतात काही जे आहेत घरी शिकायला ते शिकतात. बाकीचे सगळे इकडे येतात. आणि तुम्ही महिला किती महिला असतात? आम्ही एवढ्या 8 जणी. मग तुमची टीम 8 माणसं 16 माणसं आहे आमची सगळे गडी माणसं. 4 महिन्यापासून हेच काम करायचं. रोज एकही दिवस बंद नाही. आणि इतर वेळेस काय करता? मग ऊस तोड झाल्यानंतर शेती काम. तुमच्या तिकडे छान वाटलं सगळ्यांना भेटून. मला वाटलं तुम्ही जे कॅन्सरची लक्षणं सांगते नाही, जे गुटखा, तंबाखू, सिगरेट वगैरे जी लोक ओढतात की नाही, त्यांना काय लक्षण असतं बघा. आपल्या करून येणार 4 बोटं ज्यांच्या तोंडात जात नाही ना, त्यांना प्रॉब्लेम असतो. बरोबर. त्यामुळे गुटख्याचं प्रमाण कमी करा. कारण ते लक्षण असतं की तुम्हाला असं 4 बोटं तोंडात जाणार नाही. जो म्हणजे तोंडाचा जो कॅन्सर त्या लोकांनी लक्षात ठेवायचं की केलं ना की जात नाही. त्यामुळं आत्तापासूनच कमी करायचं आहे. बरीच लक्षणं असतात त्याची, भरपूर वेगवेगळे लक्षणं असतात. थोडीशी जरी आपल्याला जखम झाली ना, डॉक्टरांना दाखवायची. तोंडात काही जखम झाली ना, लगेच ती डॉक्टरांना दाखवायची, अंगावर काढायची नाही. महिलांना पण छातीचा कॅन्सर होऊ शकतो, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि आपण लोक ते लक्ष देत नाही. तिच्यावर आपलं सगळं घर चालू असतं. तिने जर सांभाळलं घर तर सगळं घर, मुलांना सांभाळायचं, आपलं खर्च, खाणं पिणं. त्यामुळे तिच्या तब्येतीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. गाठी असतात, कोणतीही कसलीही गाठ असली नाही की पहिलं डॉक्टरांना दाखवायचं आहे. सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात असं नसतं. पण थोडी जरी कुठेही शरीरात आपल्याला गाठ वाटते ना, डॉक्टरांना जाऊन दाखवायचं आहे. कारण मी आता म्हणलं ना की प्रत्येक गाठ कॅन्सरची जास्त पेशी जर एकत्र आल्या, अनियमित ते वाढले की ते कॅन्सरची गाठ तयार होती. म्हणजे कॅन्सर असतो असं नसतं. पण एक खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना दाखवायचंय. छातीत कुठेही गाठ असेल तर बायका काय करतात, दुखत नाही म्हणून दवाखान्यात जात नाही. ती गाठ दुखत नाही, दुखली नाही तरी दाखवायची डॉक्टरांना. नाहीतर काय होतं, इतकी वेळ पुढे जाते की त्यातून तू यायला लागतो, रक्त यायला लागतं आणि एवढा आजार वाढल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे पोचता. तसं करायचं नाहीये. थोडी जरी गाठ वाटली ना की पहिले डॉक्टरांना दाखवायची. जेवढा लवकर उपचार घेतो ना तेवढा आजार हा बरा होतो. त्यामुळे अंगावर कोणताही कसलाही आजार असू देत, अंगावर काढायचं नाही. आणि मेन तुम्ही व्यसन कमी करा. काही काही वेळेस हा आजार कसा अनुवंशिक असतो, म्हणजे तुमच्या पिढीत कोणालाही झाला असेल तर तो होण्याची शक्यता असते. पण होतच असं नाही, घाबरण्यासारखं नाही आहे. फक्त आपल्या शरीराची स्वच्छता ठेवायची, सगळं शरीर स्वच्छ ठेवायचं, म्हणजे बऱ्याच आजारापासून ते आपल्याला मुक्ती मिळते. नीलम राजपूत नाव आहे आणि मी आमचं एक कॅन्सर सेंटर आहे ना, तिथे काउन्सिलर म्हणून, समुपदेशक म्हणून काम करत होते. त्यामुळे ना मी व्यसन मुक्ती का सांगते, कारण आपण तंबाखू, गुटखा खातो, कोणतेही व्यसन, म्हणजे जवळून मी पेशंटला बघितलेलं आहे की किती त्रास होतो लोकांना. त्यामुळे आजपासून शक्यतो मिसरी घासू नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. मिसरी घासता की नाही? त्यामुळे तुमच्या शेजारी मॅडम बरोबर आले की नाही माझे शेजारी, बघा आहे की नाही आहे ना. तर त्यामुळे हात जोडून सगळ्यांना खरंच विनंती करते, खरंच कोणतंच व्यसन चांगलं नाही. कारण एवढी मोठी ऑपरेशन होतात. ज्यावेळेस मिसरी आपण इथे फेकतो, तंबाखू इथे फेकतो आणि जवळून बघितले भयंकर तो आजार होतो. आणि एवढा तुम्ही कष्ट करता, एवढा पैसा कमवता आणि नंतर त्या आजाराला घालवायचे का आपण पैसे? तेच पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणाला, पुढच्या भवितव्याला आपण ते पैसे खर्च करू शकतो की नाही? पण असं व्यसनासाठी हे रोज आणायचं, खायचं, त्याचे पण पैसे वेगळे जाणार.
आणि शिवाय जो आजार होणार त्याची पण ट्रीटमेंट सगळी वेगळी, त्याचे पैसे वेगळे जाणार. त्याच्या स्वतःच्या पोटाला खा पैसे, तो पैसा व्यसनाचा वाचवा. व्यसन करायचं नाही, मुलांना चांगलं शिकवायचं, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. आपण जे हे काम करतो ना, पुढच्या पिढीने आपलं काम नाही केलं पाहिजे. चांगला ऑफिसर, चांगली मुलगी चांगली ऑफिसर झाली की तुम्हाला पण किती बरं वाटतं. हेच काम करावं लागेल पुढं. शिकवलं पाहिजे मुलाला शाळा. शिकवलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, स्वच्छतेचं मुलांना, मुलींना, सगळ्यांना घरातल्यांना महत्व पटवून दिलं पाहिजे. सगळ्यांना जेवढं व्यसनावर का सांगते बाबा, व्यसन अजिबात नाही करायचं, अजिबात नाही. पुढच्या पिढीला चांगलं शिकवा आणि एक नाही तर 2 मुलं, त्याच्यावर नको मुलं. कारण 1-2 मुलांना चांगलं शिक्षण दिलं, चांगलं घडवलं तर ठीक आहे. उगीच जास्त मुलांना मग आपण शिक्षण देऊ शकत नाही. रोजचं त्यांचा कपडा लत्ता खाणं त्यांना व्यवस्थित देऊ शकत नाही. त्यामुळे 1-2 मुलांचंच चांगली मुलं घडवायची, आपण चांगली शिकवायची. आणि मिसरी पूर्ण बंद, लगेच काही बंद होणार नाही. दिवसात 10 वेळा तर 8 वेळावर आणा, 6, 4, 2 वेळा आपोआप कमी करतात. बघा, तुमच्या चांगल्यासाठीच मला हे सांगायचं होतं मनापासून. म्हणून मी एवढे लांबून आणि खूप लांबून आली इथे की तुम्हाला सांगायचं, तुम्हाला भेटायचं, काय कसं तुमचं काम आहे ते बघायचं. म्हणूनच आले. व्यसन करू नका, मुलांना पण चांगलं शिक्षण द्या. पुढची पिढी खूप महत्त्वाची, चांगलं शिक्षण. कारण बघतो ना आता एवढं कष्ट, किती कष्ट. मला ते शिडीवरून चढता येत नव्हतं आता, आणि ते मोळी घेऊन तुम्ही त्याच्यावर वर चढताय. किती ते अवघड, सोपं आहे का सांगत आहे. मोठे मोठे ट्रॉली ना, चढता येत नव्हतं. आम्ही इथे साताऱ्यात राहिलाय. हे लक्षात ठेवायचं. मिसरी पूर्ण आजपासून बंद करायची. तुम्ही नाही ना, बाकी कोण? मोठे ऑफिसर्स व्हायला पाहिजे, हो की नाही? पुढची पिढी आता आपली बदलली पाहिजे. आणि हे पण काम किती कष्टाचं करता तुम्ही, किती खूप कष्टाची कामं आहेत. मग पुढची पिढी आता आपली बदलली पाहिजे. शिक्षण खूप महत्वाचं आहे आयुष्यात. शिक्षण द्या, शिक्षण, बाकी काही नाही. बरोबर पुढची पिढी सगळंच सुधारते. मग सगळेच त्यांची सुधारणा होती. चांगल्या मोठ्या मोठ्या शहरात जाऊन ते शिकतील, कामं करतील, चांगलं मोठे होतील. त्यामुळे ह्यांना मस्तपैकी शिकवा चांगलं, हो की नाही? हसती बघ कशी. आईनं सांगायचं शिक्षण घेणारच, हो की नाही? मस्त शिकायचं सगळ्यांनी. आईच्या बरोबर अशी नाही कामं करायची. आता पुढच्या वेळेस तिथं थांबायचं, शिक्षण करायची. 4 महिने इकडे नाही यायचं, हो की नाही? ऍडमिशन दिलंच पाहिजे. नाही द्या, खरंच द्या. इकडे बघा समोर. सगळे बा इकडे बघा. हाय करा, बच्ची कंपनी हाय करा, हाय करा सर, काढा करा, हाय करा, हाय करा. एक उभा चलो, छान वाटलं. मॅडमचा व्हिडिओ काढून पेपरला द्या. मॅडम कोणत्या युट्यूबला येतात मला सांगा. नीलम टॉक शो.
चालूच आहे.